आणि हा बघा असा कवर आहे, छान वाटते, पिंक कलरचा आहे, मस्त मोती मोती आहे. नवीन मला कवर आणलाय, मला वाटलंच नव्हतं की आणतील मला कवर, पण आणलेला आहे. छान वाटते मला खूप. तर इथं म्हणजे छान असे पूजा झालेली आहे, आज अभिषेक केलाय देवांचा, मस्त वाटते जरा. आणि इकडं झेंडूच्याच फुलांची वेणी करायला घेतली मी, बाकी ते वेणीची फुलं नाही तर मग इकडं मस्त मी मटकीची भाजी टाकली, पाणी टाकते आता. तर इथं म्हणजे छान असे पूजा झालेली आहे, आज अभिषेक केलाय देवांचा, मस्त वाटते जरा. आणि इकडं झेंडूच्याच फुलांची वेणी करायला घेतली मी, बाकी ते वेणीची फुलं नाही तर मग याचीच वेणी करून घेते पटकन. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. छान सकाळ झालेले, कामं पण चालू आहेत आपले रेग्युलरची. जस्ट लादीपासून झाले, अजून हॉल पुसायचं आहे. आता आई बाबा नाश्ता करतात, नाश्त्याला मेंदोळा गौरांचा फेवरेट. आता इकडचे झाल्यात पुसून रूम, आता हॉल अजून 3 रूम बाकी आहेत. बाबांचा छोटे छोटे आहेत समजा, पण हॉल मोठा आहे. बाबांचा आणि हॉल आणि भाऊंचा रूम असे 3 बाकी आहेत अजून. आणि थोडेसे कपडे बाकी आहेत धुवायचे. वाजलेत 11 वाजून 5 मिनिटं. भात वगैरे टाकते, गौरांश नाश्ता करायला बसलाय. आज पण मी दही कढीच बनवते, मस्त वाटलेलं दही कढी खायला. आता 2 मेंदूवडे आणि मस्त चटणी खाऊन घेते पहिला, आणि मग तिकडची लादी बसणार. तोपर्यंत त्यांचा नाश्ता करून सुद्धा होणार. हे सुद्धा गेले सकाळी कामाला, आणि काम आवरलं ना तर खूप बरं वाटतं. आणि किती दिवसातनं लादी पुसल्या तर खूप खूप बरं वाटतंय. कारण मी गेल्यावर लादी कोण पुसत नाही. आता मी 4-5 दिवस घरी होते ना, तर लादी आमची पुसली नाही. आईंना काय वाकायला होत नाही, त्याच्यामुळं नंतर बघूया पोछा वगैरे आणायचा विचार चाललाय. कारण त्या कशा मग असा मारू शकतील ना, खाली वाकायला नाही जमत तर. बघू नंतरचं नंतर, पण आज किती दिवसात लादी पुसली तर बरं वाटते. आता बाकीचे ते नंतर पुसते, पहिले करून घेते. परत गौरांच्या स्कूलचा टाईम होईल, परत आम्हाला लवकरसुद्धा जायचं आहे क्लासला. आज तोंडी प्रश्न विचारणार आहेत आम्हाला क्लासमध्ये, ते आम्हाला शाळेत गेल्यासारखं वाटते. बघू आता कसं काय होते, कसं जमतंय. गौरांशला 12पर्यंत तरी म्हणजे निघायला लागेल आम्हाला, तेव्हा 12:30पर्यंत तरी इथं येऊ. कसं काय जमणार आहे काही समजत नाही, कारण 12:15पर्यंत क्लासमध्ये जायचं आहे. जेमतेम 12:30 बोलल्यात टीचर. बघू आल्यावर तर जेवण बिवण काय करायला भेटते नाही भेटते काय माहिती. जसं होते तसं तुमच्यासोबत शेअर करते मी. आणि आज मला यांनी नवीन कवर आणले, ती आज नाही काल आणली, मस्त आणली आणि अनएक्सपेक्टेड होती. म्हणजे वाटलं नव्हतं की आणतील मला, तर आणलेली आहे. तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. छान आहे मस्त. तर कालच लावलेली आहे, एकदम कवरने ना फोनला वेगळाच लुक येतो. आज लावलेली ही साडी आणि कवर दाखवते तुम्हाला. आणि हा बघा असा कवर आहे, छान वाटते, पिंक कलरचा आहे, मस्त मोती मोती आहे. नवीन मला कवर आणलाय, मला वाटलंच नव्हतं की आणतील मला कवर, पण आणलेला आहे. छान वाटते मला, खूप आवडलेला आहे, मस्त. आणि हो, आज आहे चिल्ड्रन्स डे. तर चिल्ड्रन्स डेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा, छोट्या मुलांना. आणि आज चिल्ड्रन्स डेचं सगळं काहीतरी प्रोग्राम. आमच्या इथं तर स्कूल आहे ना, तिथं तर सकाळपासून एवढा गोंधळ ना, बापरे, खूप सारा गोंधळ चाललेला नसतो मुलांचा. मुलांना काय 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 दिलेलं, म्हणजे त्यांचा प्रोग्राम आता गौरांच्या स्कूलमध्ये सुद्धा आहे. बघूया, रंगीत कपडे घालून बोलवलेत, काय काय गेम्स खेळायचे असं आहे. तर खूप सारी मज्जा करा छोट्या मुलांनी.
आणि तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्यात पण कोणतरी एक छोटा मुलगा असतो, तर आपण सुद्धा छोट्या मुलांसारखंच राहिलं पाहिजे. एकदम पण मोठं नाही झालं पाहिजे, एकदम छोटा मुलगा असतोच सगळ्यांमध्ये. चला आता जास्त बडबड नाही करत, नाश्ता करून घेते. इकडं मस्त मी मटकीची भाजी टाकली, पाणी टाकते आता. आणि इथं झालेली आहे संध्याकाळ, आणि संध्याकाळची हार बनवायला घेतलेला आहे. संध्याकाळ म्हणजे काहीतरी 5:30-6 वाजले असतील, तेव्हा मी हार बनवायला घेतलेत. कारण सकाळी मला काय मंदिरात हार बनवून घेऊन जाता नाही आले, म्हणून आता बनवायला घेतले. मंदिरात आमच्या हार लागतोच, आणि जेव्हापासून म्हणजे येते हार बनवतात तेव्हापासून आम्हीच बनवतो. आई बनवतात, आईंना नव्हतं म्हणून मी बनवलं. सगळं देवपूजा वगैरे झालेलं आहे. आता पटापट हार बनवून घेते 2, एक साईबाबांना, एक गणपती बाप्पाच्या मूर्तीला, असे 2 हार बनवून घेते आणि मंदिरात जाऊन येते. चला, वाजले संध्याकाळचे 6:15 आणि मी कोण माहिती असेल, कोणाला माहिती आहे का नाही, कोण बोलतात आमच्याकडं कारंद्यासारखं असते, तर ते बॉईल केलेलं खूप मस्त, मला खूप आवडतं. तर आता गौरांशला एका साईडला भरवते. ते राहू दे ना, आतमध्ये आहे ते मूल, त्याचं चावा घे. तर गौरांशला भरवते एका साईडला. जेवण वगैरे झालेलं आहे. इथं नैवेद्य दाखवलं आहे, मटकीची भाजी बनवली, भात बनवलं, चपात्या बनवल्या, आणि आता नैवेद्य दाखवून घेते. दुपारचं आहे, वरण आहे, कारल्याची भाजी आहे, आईने बाबांना बनवलेली, तर ते सगळं आहे. आता फक्त नैवेद्य दाखवायचं बाकी आहे. नैवेद्य मंदिरात दाखवून येते मी पटकन. हारसुद्धा बनवून घेतला, जसं बघितलं असाल. आणि एका साईडला गौरांचा अभ्याससुद्धा चालू आहे. गौरांची उठाने घे लवकर, लिह, बाग पाय देतो, उठ ते लिह, चल. आता स्पीड वाढवायची जरा अभ्यासाची गौरांची. कशी कोण असते तुम्हाला आता नंतर दाखवते. बाहेर आता मी साफ केली आणि मग भरवते गौरांशला. उठ, चल. तर ही आहे कोण. आता तुमच्याकडं काय बोलतात काय नाही काय माहिती नाही मला, पण आमच्याकडं कोण बोलतात, मला ही खूप आवडते. तर हे असं करांद्यासारखं असते, कापलं की मीठ टाकून बॉईल करायचं, आणि असं वांगेरी कलर असतो याला. तर याच्या पुढं काय मला व्लॉग शूट करताच आला नाही. गौराजने पुरं हैराण केलेलं. रात्रीसुद्धा एवढा ना, मला बाबांजवळच झोपायचं आहे, तुमच्याजवळ नाही झोपायचं, असं तसं तेच चालू होतं त्याच्यामुळं मला काय पुढं व्लॉग शूट करता आला नाही. म्हणून आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढे. आणि तुम्हीसुद्धा कोण आमच्या इकडचे असेल त्यांना माहिती असतील आणि खात पण असतील. एवढी मस्त लागते ना मीठ टाकून, खूपच मस्त लागते. आणि मला वाटते गरम असते, म्हणजे आपण बोलतो ना आता केळा कसा थंड असतोय, तर तसं हे गरम असते. कोणतरी असं असते कारंद्याप्रमाणे. त्याला 2-3 भाग करायचे आणि मीठ टाकून बॉईल करायचं. खूपच मस्त लागते. आणि नक्कीच भेटलं तुमच्याकडं तर तुम्हीसुद्धा ट्राय करा, आणि कसं वाटते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा असं दाखवते, पण ते वांगेरी कलर आता दिसत नाही, मला वाटतं बॉईल केल्यावर दिसतं. आता हे असं दिसते, पण खूप छान लागतं आणि टेस्टी लागतं. आणि मेन गोष्ट हे भेटत नाही का, आईनं कसं तरी त्या भैयाकडं भेटलं तर आई घेऊन आली